नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या त्या 10 स्टेप कोणत्या आहेत ते पहा. सध्या मी आपल्या वेबसाईटवरती आहे CET सेलच्या. इथून तुम्हाला CET एक्झामिनेशन ॲडमिशन पोर्टलवरती जातोय आपण. तुमच्या ॲप्लिकेशन आय डीमधून एंटर केल्यानंतर रजिस्टर्ड आय डी जो CETला वापरला होता तिथून आलो तर कॅप राऊंडमध्ये यायचं आहे. रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये टेक्निकल एज्युकेशनचा टॅब आहे, तिथून UG म्हणजे आपण अंडर ग्रॅज्युएटसाठी अप्लाय करतो आणि तुम्ही इथं बघू शकताय की ह्या आहेत त्या 10 स्टेप. तर पहिली स्टेप आहे मित्रांनो, फिल द रजिस्ट्रेशन डिटेल्स. तुम्हाला स्वतःचे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर दुसरी स्टेप आहे फिल द कॅन्डिडेट टाईप डिटेल्स, की आपण वेगवेगळ्या टाईपचे कॅन्डिडेट्स बघतो की महाराष्ट्रातच 12वी झालेला कॅन्डिडेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी ते महाराष्ट्रात जॉबसाठी आलेत त्यांचा कॅन्डिडेट असेल किंवा कुठल्याही कारणास्तव आउट ऑफ स्टेटचा जो कॅन्डिडेट आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. स्टेप 3 मध्ये तुम्हाला काय करायचं, आता तुम्ही तर टाईप एमध्ये येणार आहे कारण तुम्ही महाराष्ट्रामध्येच 12वी केलेली आहे. स्टेप 3 मध्ये तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि तुमचे कॅटेगरी डिटेल्स वगैरे सगळे भरायचे. स्टेप 4 मध्ये फिल स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तुमची जर कुठली कास्ट कॅटेगरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे कंप्लीट डिटेल्स द्यायचे. स्टेप 5 मध्ये तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स, 10वीचे डिटेल्स, 10वीचे आणि 12वीचे सगळे मार्क्स डिटेल्स आणि पर्सेंटेज डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. स्टेप 6 मध्ये जर JEE दिली असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथं वापरता येते. JEEचा स्कोर कार्ड इथं अपलोड करायचं आहे, त्याचे डिटेल्स येतील. त्यानंतर स्टेप 7 मध्ये तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर आवश्यक आहे. स्टेप 8 मध्ये तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी रेडी ठेवा कॉम्प्युटरमध्ये, PC मध्ये तुमच्या आणि अपलोड करा. हे सगळे डॉक्युमेंट्स अप्लाय केल्यानंतर शेवटची स्टेप आहे, जर तुम्ही ॲप्लिकेशन फीस जी आहे ती तुम्हाला लागू होत असेल तर ती फीस भरायची. आणि स्टेप 10 आहे कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म ॲट स्क्रुटनी सेंटर, जिथं तुम्हाला जाऊन काय करायचं आहे की स्क्रुटनी सेंटरला फिजिकली जाऊन त्या ठिकाणी तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सो कशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.